मामांचे शब्द आहेत कसे शब्दात पण सांगता येणार नाहीत एवढे त्यांचे अनुभव आमच्या आयुष्यातले, आमच्या लाईफ मधले आहेत. हे बाळू मामा, तुमचं नाव? माझं नाव गौरी रवींद्र कदम. मी राहणार प्रॉपर कराडचे. किती दिवसापासून येत आहे? तसं लग्न झाल्यापासून 8 ते 9 वर्ष झाली, पण ह्याच्या आधी मी लहान म्हणजे 4थीत असल्यापासून येते. एक आमचा अनुभव असा की माझी बहीण म्हणजे मोठी बहीण आहे, तिला त्याच्या सासरकडची नांदवत नव्हती. त्या टायमिंगला मम्मी माझी म्हणजे आई माझी यायची इथं वारी करायची, म्हणजे 5 अमावस्या. म्हणजे तिला एका तिच्या फ्रेंडने सांगितलेलं की अशा 5 अमावस्या कर, 5 अमावस्या केल्यानंतर तुझ्या मुलगीला नांदवायला नेतील. मग मी तिच्यासोबत पहिल्या अमावस्याला आलेली, आणि तिसऱ्या अमावस्याला तर आमच्या दाजी म्हणजे माझी दाजी आणि तिची सासू तिला येऊन घेऊन गेली इकडं, आणि तेव्हापासून ती सुकान नांदायला लागली. मग तेव्हापासून जी श्रद्धा बसल्या ती आज ताग आहेत की त्यांच्याविषयी श्रद्धा काही कमी झाली नाही, आणि सांगाल तेवढं कमीच आहे. कारण की ह्या मामानं म्हणजे भरपूर काही दिले, न सांगण्यात इतकं दिले, आणि लग्न झाल्यापासून तर भरपूरच केले. आयुष्यात अनुभव असे आहेत की न सांगण्यासारखे अनुभव आहेत की शब्द सुद्धा व्यक्त करू न शकणार नाही की एवढे अनुभव आहेत त्यांचे. आणि मग तेवढंच की एवढी यांची प्रचिती जेवढी आहे ना अथांग आहे. आणि सगळ्यांनी मी म्हणते एकदा यावं पाहू, मला ज्यांना कुणाला माहित नाही त्यांनी एकदा येऊन आवर्जून एकदा माझ्या मामांना भेटा. तुम्हाला अनुभव काय आहे हे अंतकरणापासून कळेल. कारण की आम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं म्हणतो ना एखादं संकट आमच्यावरती येतं, पण मामा साक्षात जिथं संकट आम्हाला स्पर्श करणार ना तिथं मामा साक्षात उभा असतं. ते आम्हाला संकटाला टच करून देत नाही. एवढ्या आम्हाला आमच्या मामांना आमची साथ आहे, आणि अशीच मामांनी इथून पुढं पण पुढच्या वर्षी आम्हाला मामांची साथ अशीच राहावं एवढीच मामांची प्रार्थना.